आज आपण या ठिकाणी नागापूर या ठिकाणी जोडले गेलो आहोत अनुजा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या परळीच्या माध्यमातून। नागापूर या ठिकाणी देवस्थानच्या वतीने जे पाडव्यानिमित्त जे पालखी सोहळा या ठिकाणी साजरा करण्यात येतो, त्यानिमित्त आपल्या गावचे आटी युनियनचे सर्व सदस्याच्या मार्फत या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येत असतो। त्यांचं या ठिकाणी सातत्याने त्यांनी गेले 9 वर्षापासून या ठिकाणी ते काम करत आहेत आणि त्यांचा या अतिशय उल्लेखनीय आणि सामाजिक अशा क्षेत्रामध्ये असा उल्लेख करण्यासारखा या ठिकाणी त्यांचं काम आहे। अशाच त्यानिमित्त मी त्यांच्याशी खास बातचीत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। तरी मी त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करण्यासाठी मी आपल्या समोर आपल्या गावचे आटी युनियनचे सदस्य संतोष भैया कोरे या ठिकाणी उपलब्ध आहेत। मी त्यांना त्यांची बातचीत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत। आपलं या ठिकाणी नाव सांगा आणि आपलं म्हणत व्यक्त करा। पाडव्याच्या निमित्तानं महाप्रसादाचा कार्यक्रम प्रत्येक वर्ष असतो। गेले 8 वर्ष म्हणजे परंपरा चालवायचा आमचा हा कार्यक्रम गेले आम्ही 9 वर्ष झाला हा महाप्रसादाचा कार्यक्रम आठवून संघटनेतर्फे चालू आहे। आमचे सर्व आठवून संघटनेचे मित्र सर्वजण मिळून मेहनत घेतात, कष्ट करतात। स्वकष्टानं जो रक्कम येईल ते कष्टानं देत असतात। जो काय जे खर्च लागेल प्रत्येकी गोळा करून स्वखर्चानं स्वइच्छेनं देतो। यामध्ये कुठलेही शंका न करता सर्वजण आपल्या मनाप्रमाणे स्वखर्च देत असतात। आमचा कमीत कमी खर्च 1.5 लाख रुपये खर्च असतात। प्रत्येकजण कमी जास्त जरी पडलं तरी प्रत्येकजण परत अजून वर्गणी गोळा करतात। यामध्ये सर्वजण आमचे मित्रपरिवार पाटील युनियन संघटनेचे नागला पाटील युनियन संघटना सर्वजण यामध्ये पूर्ण मेहनत करतात व सर्व गावकरी मित्रमंडळ महाप्रसादाचा भंडारा वाटप करण्यासाठी मदत करतात। सर्व समस्त गावकरी नागापूर यांच्या आम्ही सर्वजण आटी युनियन संघटनेतर्फे महाप्रसाद वाटपाची मदत केल्याबद्दल सर्वांचे आम्ही आभारी आहोत। सर्व माझे मित्रपरिवार पाटील युनियन संघटना यांचे मी मनापासून आभार करतो। असे सर्वजण आमचे मित्रपरिवार पाटील युनियन संघटनेचा प्रत्येक वर्षी इथून पुढे पण असाच कार्यक्रम आम्हाला लाभत राहील ही नागनाथ प्रभूच्या नियमाची ईश्वरजन्म प्रार्थना आहे। यापासून आम्हाला सर्व आनंददायी आनंद मिळतो। ठीक आहे, नागनाथ महाराज की जय। ठीक आहे। या ठिकाणी अतिशय मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचं मी पुन्हा अभिनंदन करतो आणि अनुजा महाराष्ट्र न्यूजमध्ये जोडल्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत। आम्हाला प्रत्यक्ष भेट दिल्याबद्दल महाराष्ट्र न्यूज चॅनल आम्हाला प्रत्यक्ष भेट दिल्याबद्दल आमचे बोलल्याबद्दल माणिक सर यांचा आमच्या आटी न्यूज संघटनेतर्फे खूप मनापासून धन्यवाद आणि त्यांचे आभार करतो। धन्यवाद। सर्वप्रथम सर्व नागापूर गावातील आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांना आणि नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर नागापूर गावातील आटी युनियनला सुद्धा खूप शुभेच्छा। आणि गेल्या 9-10 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा ते आयोजन करतात आणि त्याला यशस्वीपणे गावातील सगळे नवतरुण असतील, भाविक भक्त असतील साथ देतात आणि त्यांनी केलेल्या महाप्रसादाचं योग्य पद्धतीत नियोजन करून व्यवस्थापन वाटप करतात। त्याचबरोबर स्वच्छताही करतात। सगळ्यात जास्त महाप्रसाद करत असताना या ठिकाणी स्वच्छतेला महत्त्व दिलं जातं आणि आलेल्या प्रत्येक भक्ताचं पोट भरलं जाईल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आटी युनियन मी सर्व भाविक भक्तांच्या वतीने आणि बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेच्या वतीनं मी सर्व आटी युनियनचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आणि म्हणजे महाप्रसाद सकाळी 12 वाजेपासून चालू होतो। महाराजांची आरती झाल्याच्या नंतर रात्री 7 वाजेपर्यंत चालू असतो आणि मग जशी तीर्थसत्र चालू असते। त्यामुळं असा महाप्रसाद मला तर वाटतं आपल्या पंचक्रोशीत तरी कुठंच नाही आणि जरी झाला तरी त्याला देव तशी सद्बुद्धी देऊ एवढं बोलतो। धन्यवाद। ठीक आहे, धन्यवाद।